अरे चला चला लवकर चला, त्या प्रोग्राम सुरू होला ना, पण आयाच राहू दे. आई आई गो, पडलो मी, कणान तरी पाय अडकला माझा. काय ग, कण्यात अडकून पडलीस? यो काय यो बघ, जल्ला मला यो प्लास्टिक. नेहमी कणशी ना कणशी येतच मधी. हे मेल्या प्लास्टिकनी जगणं नकोसं केलंय. काही वर्षापूर्वी आपण सगळी बोलायचो, काय तो हिरवगार निसर्ग, काय तो हिरवा समुद्र. आणि आता काय ग? आता निसता समधीकडे प्लास्टिक आणि प्लास्टिकच. आई काय मस्त सजविलंय हॉल. आणि ते बघ सगळ्या गवऱ्या सजून आल्या. ग बाय, म्हणजे भंगला गावा केला. आपण गावाला चल घराला जाऊ. चल चल लवकर जा. Thank you.
काय ग, तू एवढी शिकलेली ना आणि तुझी प्लास्टिकचा कचरा नाल्यात टाकतोस? तुला काय करायचंय? तुमच्या अशा वागण्यामुळे सगळं निसर्ग आणि समुद्र नुसतं प्लास्टिकशी भरलंय. मासेमारीला गेलं तरी मासळीच्या ऐवजी प्लास्टिक येते अडकून. सॉरी ताई, माझी चूक झाली. एकदा मला सुधारायला संधी दे. आपल्या सगळ्यांचा एकच लक्ष, कर्तव्य, अचूक ध्येय असला पाहिजे तर आपणच आपल्या पर्यावरणाचा आणि दर्याराजाचा, जो आपल्या सगळ्यांचा पोशिंदा म्हणून ओळखला जात आहे, जो आपल्याला वर्षानुवर्षे मावळ्यांच्या रूपात खजिना कायमस्वरूपी देत आलाय, पर्यावरणाची, दर्याराजाची स्वच्छता, वेळच्या वेळेला काळजी घेणे हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे.